कृपया अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला लवकर लवकर. कोण? काय कुठला आहे हा संघ? आर्यभट्ट. हा, आर्यभट्ट. आर्यभट्ट संघाने फलंदाजी घेतली आहे. धन्यवाद संकेत मोरे. पुढच्या रविवार खाली आहे. राऊंड राखून राखून द्या. अजून गणपती येईपर्यंत 2 रविवार आहेत. करून टाका काम. गणेश सुर्वे पण कुठे? गणेश सुर्वे, संकेत मोरे, काय हिरे रत्न आहेत. रविवार खाली. आता मी काय करू? चला 2 मॅच बाकी आहेत. प्रतीक परत ओव्हर कमी होणार. एक ओव्हरची मॅच होणार. म्हणून पुढच्या संडेला आहे का? खाली आहे संडे. हा चला. ओमकार शिवतरकरने हात वर केला. पुढचा संडे ओमकार शिवतरकरचा आहे. जग्गू जरा रेस्ट घे. चला. राजा का? चला चालू करा. सामना सुरू करा. पहिला चेंडू. रफ्तार का सौदागर. अमोल. हा मारलाय बिबलॉकच्या दिशेने. टोलवलाय. तिसरा मावर आदळलाय. 2 धाव घेण्यात प्रतीक. 4 धाव घेण्यात यशस्वी. चोरटी धाव घेण्यात प्रतीक यशस्वी. 1 चेंडू. धाव संख्या झाली 2. चला पुढचा चेंडू अमोलेचा. बदलापूर फास्ट. आणि जवळ 16वा 17वा स्टंप वरती हा चेंडू वाईट. हे नक्की यू मॅच स्कूल वाले होते की कुठले ते? चिट्ट्या पण बाप रे. एवढा जोरात टाकला अमोलनी. कॅमेरानी तरी पकडला असेल का हा चेंडू? खूप जोरात टाकला अमोल स्वतः दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आलाय. खरोखर खूप जोरात टाकला. प्रतीकला सुद्धा माहिती आहे की किती जोरात बॉल लागलाय त्याला. बॅट्समनला. नाव काय बॅट्समनचा? अंचित. नवीन खेळाडू आलाय आरंभटकडनं. भूषण कुठून कुठून आणतोयस? अच्छा. अनिरुद्ध शेलारने आणलाय. दद्दा बोलतो अनिरुद्ध शेलारनी प्लेअर आणलाय. टोलवण्याचा प्रयत्न पण स्पीड डी डी. हो राजा का 1 आहे. नका घसा नको हो, एवढा जोर जोरात नका हो. 3 चेंडू 4 धावा झालेले आहेत. 3 चेंडू 4 धावा. समोरून प्रतीक मार्गदर्शन करतोय. कारण का एवढा पळत लांबून येतोय तेवढा जोरात बॉल टाकतोय अमोल. जवळजवळ बदलापूर फास्ट पण एवढी फास्ट टाकत नसेल. निर्धाव चेंडू.
1 टू गो आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 1 टू गो. 4 चेंडू 4 धावा. भीती तर मागे मोन्याला पण वाटते. परत एकदा सागर 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 एक धाव. अरे ओके. अरे आपले पंच आहेत, टेन्शन घेऊ नका. एक त्याचा पाय गेलाय वंडीमध्ये. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या जाऊन पोहोचले 5 वर. सुंदर गोलंदाजी अमोल. खरोखर खूप जोर जोरात बॉल टाकले. चांगले बॉल टाकले. अचूक टप्पा. अजिबात एक्स्ट्रा दिलेला आहे. 5 राजा का 5 धावा 5. वन डी कुठे कधी पुढचा चेंडू सागरेचा टोलवलाय अमर भारतच्या दिशेने. भिंतीला आदळून आलेला आहे मैदानात. एक धाव घेतलेली आहे प्रतीकने. स्ट्राईक चेंज झालेले. धावसंख्या झाली ते 2 चेंडू 7 धावा. सुंदर अचूक असा टप्प्यावरती एक धाव घेतलेली आहे प्रतीकने. चोरटी अमोल मिसफिल्ड. चोरटी धाव घेण्यात यशस्वी प्रतीक. टोलवलाय ए ब्लॉकच्या दिशेने. घोषित धाव 1. धावसंख्या झाली 9. शेवटचा चेंडू. अजूनही प्रतीकला स्कोअर काही करता आलेला नाहीये मोठा, कारण का मध्ये मध्ये ऑफ स्ट्राईक जातो आहे. दुसरं पंचक चालू आहे. धावसंख्या झाली 9, म्हणजे बॉल टू स्कोर चालू आहे. हा फसलाय. ओमकार झेल खाली आणि प्रतीक मोठा मासा बाद. ओव्हर झाली आहे. शेवटचा पंचक. धावसंख्या झाली 9. एक गडी बाद. आणि पहिली इनिंग आहे. कदाचित आर्यभट्ट संघ आता डिप्रेशन मध्ये. प्रतीक बाद झालेला आहे. बंटी तिसरा पंचक घेऊन येतोय तो निलेश हिरवे. निलेशचा पहिला चेंडू सामोरा जातोय अंचित. लेग कटर टाकला, पण खूप लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. 10 ना 10 वर. बॉल टू स्कोर झालेला आहे. 10 चेंडू झालेले आहेत. 10. हा सुद्धा स्लोअर वन पद्धतीचा लेग कटर.
बॅट्समनला काय तो फळीवर घेता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. मारलाय ए ब्लॉक आणि बी ब्लॉकच्या मध्ये मारलाय. 4 धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 14. अमोलच बॉल आणायला चालला. अरे सी ब्लॉक आहे की नाही कोण. तो बिचारा अमोल बॉल आणायला गेला. भेंड्या ऍक्टिंग करू नको लंगडायची वगैरे. इथे नरेश सावंत काहीतरी तुमच्यासाठी सांगतायत. संध्याकाळी कुठेतरी वेगळीकडे दिसशील तू. घोषित धाव 2. धाव संख्या झाली आहे 16. शेवटचा चेंडू शिल्लक. हा 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. एक वाईट टाकला. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. धाव संख्या झाली आहे 16. लेग कटर टाकला निलेश यांनी. एक वाईट टाकलेला. एक चेंडू शिल्लक शेवटचा. धाव संख्या झाली आहे 16. हा स्क्वेअर चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली आहे 17. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली आहे 17. 17-17. खोलवर पद्धतीचा चांगला लेग कटर. हा सुद्धा फसला. खतरा आरंभट संघासाठी. धाव संख्या झाली आहे 17. 18 धावांची आवश्यकता बदामवाडीसाठी. नितीन दादा आपणास विनंती आहे. एक इनिंग. धन्यवाद ओमकार. छान असं त्यांनी आता सूत्रसंचालन केलं आणि आपण पाहत आहात की सकाळपासून जे ते चांगल्या तऱ्हेने सामने झालेले आणि सी ब्लॉक या संघाने या टीमने इथे जे अंतरचा इंटर बिल्डिंग टुर्नामेंट इथे चांगले क्रिकेट सामने इथे आयोजित केलेले आहे आणि प्रत्येक टीमला त्यांनी संधी दिली आणि प्रत्येक संघांचा त्यांनी जो मान सन्मान केला. एक चांगला असं सन्मान चिन्ह देऊन खरंच प्रथमच सी ब्लॉक संघाने हे जे इंटर 4 क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले. आणि सी ब्लॉकचे सगळे जुने आजी माजी सगळे रहिवासी सर्वांना घेऊन एकत्र इथे चांगले क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेले आहेत आणि आर्यभट्ट संघ मी मागाशीच बोलला चांगला असा बळद असा संघ आहे. असे क्रिकेट टीम त्यांची चांगली आहे. मला वाटतं त्यांची धाव संख्या झाली आहेत किती आले बाबू 17 झाले. त्यांची धाव संख्या झाली आहे 17 आणि जर बदामवाडीला जे सामना जर जिंकायचा असेल तर 15 चेंडू मध्ये 18 धावांची त्यांना आवश्यकता आहे. पण तेवढे चांगले गोलंदाज पण मला वाटतं आर्यभट्ट संघाकडे आहेत. चेतन सोलंकी उर्फ बंटी, प्रतीक पाताळे तसंच बाबू उतेकर, प्रणय. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळायची आहे
तरी सामन्याला सुरुवात करत यावे. पंच मेन पंच आहेत ते आशिष पवार आणि लेग अंपायर आहेत आमचे सिद्धेश मसूरकर. चांगले असे पंच आहे, सकाळपासून अंपायर राहिलेले चांगल्याचा निर्णय होतो. थोडासा अतिथय सामना असल्यामुळे थोडी तू मै होते. तरी हे सामने आपलेच आहेत. एक क्रिकेटचे टुर्नामेंट आपण आपल्याच मुलांसाठी आपण इथे आयोजित केलेले आहेत. त्याच्यामुळे डिसिजन मध्ये थोडं 19-20 होतं इकडचं तिकडं, पण हे आपलेच संघ आहेत, आपलीच पोरं आहेत. और सांग चला सुरुवात करा लवकर. बदावाडीसाठी स्ट्राईक करतील ते अभि, लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते अमोल दरेकर. खरंच चांगली अशी त्यांनी गोलंदाजी केली. त्यांना रफ्तार के बादशाह असं बोलतो, पण तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा करतात. आणि अभि आणि अमोल बघूया आपल्या टीम साठी काय पराक्रम करतायत ते. आणि मला वाटतं आर्यभट्ट संघाचे पहिली ओव्हर पहिली गोलंदाज करतील ते चेतन सोलंकी उर्फ बंटी. चला सामन्याला सुरुवात करा. आशिष पवार, थोडं वेळेचं बंधन आहे. स्टार्ट प्ले. आणि पहिलाच लेगच्या साठीचे मारलेला आणि वन डे चांगला असा बॉल टाकलाय तो बंटी यांनी, पण आबीला तेवढं काय समजलं नाही. आणि लेग साईडच्या दिशेने झालेला चेंडू, एक धाव त्याला समाधान मानावा लागेल. पुन्हा एकदा तयार चेतन उर्फ बंटी. आणि मारलेल्याने गेलेला आहे तो दिशेने गेला 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 6 उंच असा मारलेला चेंडू अभि यांनी. अरे सिक्सर. अरे चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. 6. थोडं मागे राहायचं आहे मयूर शिवतरकर, थोडं लाईनीच्या मागे राहायचं आहे. पुन्हा एकदा तयार अभि, लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि लेग साइड मारलेला बघूया धाव घेतात का नाही. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगले असे. त्यांची हाईट आणि एवढे त्यांचे पाय की त्यांना रनआउट कोणी करू शकत नाही. अमोल दरेकर. आणि चेंडू झाले 3 आणि धाव झाल्यात 8. धाव संख्या झाले 8. पुन्हा एकदा तयार चेतन, सामना करेल तो अमोल. बघूया काय बॉल पाहायला लागलाय की नाही. वाईट बॉल, वाईट बॉल. चेक टेस्ट. बघूया पंच थोडे हे करतायत. चेक. अमोल थोडे मला वाटतं घाबरलेत वाटतं बॉलरला, पण ते गार्ड्स घालून आलेले आहेत. अमोल मागच्या सीझन मध्ये त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केली. ते वाईट बॉल दिला मागाशी. पुन्हा एकदा चेतन, सामना करेल तो अमोल. आणि हा मारलेला चेंडू बघा 2 का 1. बॉल आतून गेलेला आहे, पण बॉल गेलाय तो गल्लीमध्ये गेलेला आहे. आणि वन डे, कारण बॉल आतून गेल्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि धाव संख्या झाली 10. मला वाटतं 1 to go आहे.
शेवटचा चेंडू थोडी अशी महागाडी अशी गोलंदाज करतायत तो चेतन, तेवढ्याच चांगल्या अशी फलंदाजी करतो तो अमोल. आणि कॉमेंटेटर प्रणय स्टेजवर प्रणय आलेले इथे कॉमेंटेट करायला मी प्रणयला बोलतो की आपण माईकचा मी प्रणय तो माईकचा ताबा घ्या. धन्यवाद दादा. प्रणय आता थोडे जरा फ्रेश होऊन आलेले आहेत, एक झोप काढून आलेले वाटत आहेत. धाव संख्या झाल्या आहेत 11. धाव संख्या झाली 11. प्रतीक राऊंड गोलंदाजील प्रणय. चांगला चेंडू प्रतीक याचा. एक चांगले अपील. पंच पंच अनुभवी आहेत, ते बरोबर निर्णय देतील. बाहेरून कोणी बोलू नये. पंच आपला निर्णय देतील. थांबा बघूया काय देत आहेत ते निर्णय. आउट आउट. अमोल हा धावत. अमोलचा एक चांगला गडी. चांगला गडी बाद झालाय. एक चांगला फटका चांगला गडी बाद करून आता आलाय ओमकार शिवतरकर. 9 बॉल 7 हवेत. आता ही महत्वपूर्ण पारी खेळण्यासाठी ओमकार शिवतरकर याच्यावरती धुरा आली आहे. प्रतीक हा एक अनुभव खेळाडू, तसेच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून हा ओमकार शिवतरकर देखील एक चांगला खेळाडू आहे. वाईट चेंडू प्रेशर म्हणतात, ह्यालाच तर म्हणतात प्रेशर. प्रतीक सारख्या खेळाडूलाही प्रेशर आलंय. 9 बॉल 6 रन. चांगला बॉल, चांगला टप्पा, योग्य रीतीने जो टप्पा टाकलाय. प्रतीक हा एक अनुभव खेळाडू आहे, त्याला माहित आहे या सगळ्या पटांगणात त्याचा बराचसा अनुभव. गेले अनेक वर्ष तो आपल्या माध्यमातून सगळ्यांचं क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करत असतो. बॅटिंगनी त्यांनी आपली चांगली कामगिरी केली आहे, तसंच आता गोलंदाजी मी पण आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देतोय. चांगला चेंडू पण चोरटी डाव घेण्यासाठी यशस्वी. आता बॅटिंग मार्क वरती आलाय तो अभि. मागील काळात 13 झाले. 13. ओमकार 5 हवेत. 5. 7 बॉल 5. 2 बॉल बाकी आहेत. वाईट चेंडू. खूप कमी रन डिफेंड करायचे आहेत, त्याच्यामुळे जरा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रतीक याचा आहे. कारण की आता थोडासा चमत्कार घडवण्याची गरज आहे प्रतीकला. आणि हा चांगला फटका, पण घोषित धावसंख्या 1 कडे. पंधरा झालेले आहेत. 1 to go. 1 बॉल शिल्लक आहे ओमकार. सहा बॉल 3 रन जिंकण्यासाठी आवश्यक का, आणि एक चांगला फटका, मॅच विनिंग फटका येतो का, आपण पाहण्यासाठी सगळे उत्सुकता आहे. हा जो खचाखच भरलेला हा सुभाष मैदान आलाय. डिक्लेअर. 5 चेंडू 2 रन जिंकण्यासाठी आवश्यकता. काहीस सोपं असं समीकरण, पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. ओमकार शिवतरकर गेले काही काळ आपला फॉर्म शोधताना दिसतोय आम्हाला, म्हणूनच त्यांनी स्वतः मागे राहून बॅटिंग करायचा निर्णय घेतला होता, पण आता शेवटी जबाबदारी त्याच्यावरती आली आहे. 5 बॉल 2 रन, काहीसं सोपं असं समीकरण. हॅलो. पाच बॉल 2 रन. चांगला टप्पा, पण
घोषित धावसंख्या 1. जिंकण्यासाठी 4 चेंडूत 1 रनाची आवश्यकता आहे. जवळपास हा सामना बदामवाडी संघाने जिंकलेला आहे असं थोड्या वेळातच घोषित करता येईल. आणि हा आला हा एक बँडेड 1 रन. फटक्यामध्ये थोडा जोर कमी पडला. विजय संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे आभार. पुढील वर्षी नक्कीच आपल्या काही तिन्ही प्लीज भूषण गोसावी वर यायचंय. भूषण गोसावी वर यायचंय. पराभूत संघाची ट्रॉफी तसेच पराभूत संघाकडून मॅन ऑफ द मॅच कोण आहे रे? पराभूत कडनं जे विजयी संघ फायनलिस्ट जे 3 आहेत त्यांनी कृपा करून पराभूत संघाकडून